नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात सध्या अनेक शेतकरी पारंपरिक पिकाऐवजी फुलशेतीकडे वळताना दिसू लागले आहे। सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात विविध फुलांना चांगली मागणी निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांना चांगला दर मिळत असून त्यामधून समाधानकारक उत्पन्न मिळत आहे। कमी कालावधीत आणि तुलनेने कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल फुलशेतीकडे वाढला आहे। मुक्काम पोस्ट बारड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी अल्पभूधारक शेतकरी आहे। माझ्याकडे 2.5 एकर जमीन आहे। मला मोठे पिकं हे घेणं परवडत नसल्यामुळे मी आपल्या शेतामध्ये झेंडू, बिजली आणि गुलाब ही पिकं घेऊन मी माझा उदरनिर्वाह करीत आहे। आणि याच्यातून आता मला बरीच थोडीफार आमदनी बी चांगली होती। म्हणजे विशेष म्हणजे आता लगनसराई आहे, लगनसराईमध्ये झेंडू 20-25 रुपये चालला आहे आता। याच्यातून मला वर्षाला म्हणजे 3 महिन्यामध्ये एक 60-65 हजार रुपयाची आमदनी होती। तर हे माझ्यासारख्या शेतकऱ्यांना हे करणे फार आवश्यक आहे, जेणेकरून की आपल्याला आत्महत्या करायची वेळ येणार नाही। हे मी माझ्या दृष्टिकोनातून हे चांगलं पीक घेणं हे चांगलं आहे। या व्यतिरिक्त दुसरे कुठले पिकं घेतात? या व्यतिरिक्त एक मी मागं 2 वर्षाखाली बैंगन घेतलं होतं, याच्या म्हणजे 30 गुंठे। त्याच्यामध्ये मला एक 60-70 हजार रुपये आमदनी झालेली आहे। मला ते बी चांगलं वाटलं। माझे ऊस घेणं, केळी घेणं हे आपल्यासारख्या शेतकऱ्याला परवडत नाही, म्हणून मी या शेतीच्या मागं लागलेलं आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।